श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 42 छातीच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत. तर 42 छाती म्हणजे मोठी साईज आहे, हेवी साईज आहे, त्यामुळे काहींना प्रॉब्लेम होतो ब्लाऊज कट करताना, कटोरीमध्ये बसत नाही किंवा बाही जोडल्यानंतर मुंड्यामध्ये फुगा येतो, चुने येतात, मागच्या साईडच्या बाहीच्या तिथे चुने येतात किंवा शोल्डर उतरते. हे सगळं प्रॉब्लेम तुमच्या या व्हिडिओमध्ये संपणार आहेत. या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच गोष्टी अतिशय स्पष्ट आणि कोणालाही समजेल ह्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच ब्लाऊज कटिंग करत असाल आणि माझ्याबरोबर माझ्या ह्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केला तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट आणि पहिल्याच वेळेत अतिशय उत्तम होणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसे हाईप पॉईंटवरती क्लिक करायला सुद्धा विसरू नका. तर बघा, इथं अस्तर मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि घडीकडची साईड ही माझ्या बाजूला आहे आणि सुट्टे पदर हे तुमच्याकडच्या साईडला आहे. आणि ह्या घडीकडच्या बाजूवरती आपण आता ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकणार आहोत. तर ब्लाऊजची उंची आहे बघा 14.5 इंच. त्यामध्ये मार्जिनचा 1 इंच मी आता झालं 15.5 इंच. 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यावा लागतो. त्यानंतर इथं शोल्डर घेतलेला आहे बघा 6 इंच. कारण 6 इंच शोल्डर का घेतलेला आहे, कारण ब्लाऊजचा गळा खूप डीप नाही, त्यामुळे शोल्डर मी इथं 6 इंच घेतलेला आहे. ब्लाऊजचा गळा हा 8.5 इंच आहे, त्यामुळे आपण इथं मुंडा शोल्डरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. तर तुम्हाला सांगते कशा पद्धतीने असतं. जर तुमच्या ब्लाऊजचा पाठीमागील गळा 8च्या खाली असेल, म्हणजे 8.5, 9, 10, 11, 12, 13 कितीही असेल, तर तुम्ही जितकं पण शोल्डर घेताय, जितकं पण घ्या, 6 घ्या, 5 घ्या, जितकं पण घेता त्यामध्ये अर्धा इंच वाढवून तुम्हाला मुंडा घ्यायचा आहे. आणि जर तुमच्या ब्लाऊजचा पाठीमागील गळा हा 8च्या वरती असेल, म्हणजे 7.5, 7, 6, 5 किंवा तुमचे बोटनेक ब्लाऊज म्हणा 2, 3 जे गळे असतात पाठीमध्ये ते असेल, तर तेव्हा काय करायचं आहे आपल्याला, जितकं आपण शोल्डर घेतलेलं आहे तितकंच मुंडा घ्यायचा आहे. फक्त हा साधा आणि सोपा रूल आहे, हा लक्षात ठेवायचा, म्हणजे अजिबात मुंड्यामध्ये तरी बिघडणार नाही. तर बघा, आता ह्या ब्लाऊजचा गळा पाठीमागचा 8.5 इंच आहे, म्हणजे 8च्या खाली आहे. अर्धा इंच का असताना पण 8च्या खाली आहे, त्यामुळे मी शोल्डर 6 इंच घेतलेला आहे. तर मुंडा अर्धा इंच वाढवून म्हणजे 6.5 इंच घेणार आहे. तर 6.5 इंचावर इथं पॉईंट दिला. इथं जितकं अंतर घेतलेलं आहे शोल्डरमध्ये तितकंच अंतर इथं आहे का ते पाहण्यासाठी इथं देखील आपल्याला 6 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा, म्हणजे जितकं शोल्डर घेतलंय तितकंच इथं बघायचं आहे. त्यामुळे ही लाईन काय होते आपली अगदी सरळ येते. तर ही लाईन अशी आखून घेतली. आता बघा, ब्लाऊजच्या छातीचं माप घेऊया. तर ब्लाऊजची छाती 42 इंच आहे, त्याचा चौथा भाग 10.5 इंच होतो. तर 10.5 इंचावर असा पॉईंट दिला. त्यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे आणि ही छातीची लाईन अशी आखून घ्यायची. त्यानंतर ब्लाऊजची कंबर बघा 36 इंच आहे, तर 36चा चौथा भाग 9 इंच होतो. तर 9 इंचावर असा पॉईंट दिला. त्यामध्ये पाठीमागील दातासाठी 1 इंच आणि मार्जिनसाठी 1.5 इंच घेतलेला आहे. तर ही साईडची आणि ही फिटिंगची लाईन आपण आखून घेतली. तर आता बघा, इथं गळारुंदी हा मेन पॉईंट आहे. तर आता इथं गळारुंदी किती घ्यायची आहे बघा. तर गळारुंदी मी इथे 2.25 इंच घेणार आहे. तर इथं पहिला मी 2.25 इंचावर पॉईंट देते. तर गळारुंदी बघा, इथं मी 2.25 इंच घेतलेली आहे. कारण हेवी ब्लाऊज आहे तरी देखील मी 2.25 इंच ह्याच्यासाठी घेतलेली आहे, कारण पाठीमागील गळा हा 8.5 इंच आहे. जर पाठीमागील गळा हा 8च्या वरती असता तर मी इथं गळारुंदी वाढवली असती. म्हणजे समजा 7 असता तर मी इथं गळारुंदी 2.5 घेतली असती. पुन्हा जर 6.5 असता तर मी 2.25, 3 असं गळारुंदी ही वाढवत गेली असते. तसा शोल्डर देखील वाढला असता. जसे गळे वर वर जातात तसे शोल्डर वाढतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि गळारुंदी देखील वाढते. तसंच जर गळे जसे खाली खाली जातात, म्हणजे डीप 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 होतात, तसं शोल्डर कमी कमी होतो आणि गळारुंदी सुद्धा कमी कमी होते. तर पुढील गळ्याची लांबी ही 5.5 इंच आहे. तर बघा, 5.5 इंचावर एक असं आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचा आहे. त्यामध्ये मार्जिनसाठी पुन्हा 1 इंच वाढवायचं आहे. आणि इथे बघा गळारुंदी आपल्याला, तर इथं 2.25 इंच घेतलेले हेवी साईजचं ब्लाऊज आहे, छाती मोठी आहे, त्यामुळे इतकीच गळारुंदी आपल्याला घ्यायची नाही, तर इथं वाढवून घ्यायचं आहे. कारण काय होतं, मग छातीमध्ये ब्लाऊज हे मुंड्याकडच्या साईडला ओढल्यासारखं होतं, म्हणून इथे आपल्याला 2.5 इंच गळारुंदी घ्यायची. तर इथं 2.5 इंच बघा गळारुंदी घेतलेली आहे. आणि हा आपल्याला चौक असा आकार काढून घ्यायचा आहे. आणि इथे बघा असं गळ्याचा गोल आकार द्यायचा आहे. तर मी हे अंदाजे दिलेला आहे. तुम्ही इथून 1.25 इंच मार्किंग करून घेऊन गोल आकार देऊ शकता.
तर इथं जी छातीची आणि मुंड्याची लाईनीचा जो चौक झालेला आहे, या कोणातून हा जो कोण तयार झालेला आहे, इथून आपल्याला तिरका टेप असा बाहेरच्या साईडला ठेवायचा आहे. बाहेरच्या साईडला ठेवलेला आहे आणि 1.5 इंचावर एक असा पॉईंट द्यायचा आणि तसा टेप थोडासा खाली ओढायचा आणि आणखीन 1 इंचावर एक असा पॉईंट द्यायचा. आणि हा बघा आहे आपल्या पाठीमागील मुंड्याचा आकार आणि हा असणार आहे आपल्या पुढील मुंड्याचा आकार. तर आता पुढील मुंड्याचा आकार मी इथूनच घेणार, थोडासा असा आतून घेणार आहे बघा. तर बघा किती मी आतून घेतलेला आहे, फक्त 1/4 इंचाला सुद्धा थोडा कमी आतून घेतलेला. यामुळे काय होतं, जो आपला मुंड्यामध्ये बाही जोडल्यानंतर इथं बाहीच्या आणि मुंड्याच्या तिथं जो फुगा येतो, जो चुन्या पडतात त्या पडत नाहीत. पुढच्या भागामध्ये मी सांगते तर ह्या पडत नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं आतून घ्यायचं आहे. तर आता बघा इथे क्रॉस पट्टी घेणार आहे. तर क्रॉस पट्टी आहे आपली 3 इंच. तर ह्या साईडला जर 3 इंच घेतली असेल तर इकडच्या साईडला इकडं जितकी घेतले त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी. भले इथे तुम्ही 4 घेतला, 4 का आपण घेत नाही इतकी मोठी, पण समजा 4 घेतला तर इकडं 3.5 घ्यायची, इकडं 3 घेतला तर इकडं 2.5 घ्यायची. तर इथं आपण 3 घेतलेला आहे तर इकडं घेऊया 2.5 आणि ही अशी तिरकी लाईन आखून घेऊया. तर आता ब्लाऊजचे आपल्याला कोटरीचं माप घ्यायचं आहे. तर ह्या तिरक्या लाईनीवरती आपल्याला कोटरीचं माप घ्यायचं असतं. तर कोटरी आहे 7.5 इंच. तर बघा 7.5 इंचावर असा पॉईंट दिला आणि इथून जो खालचा मुंडा आहे हा तिथून आतल्या साईडला तिरका टेप ठेवायचा आहे. हे बघा असा आणि असा 2.5 इंचावर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. तर हा 2.5 इंचावर पॉईंट दिला. तर आता हे आपल्याला 3 पॉईंट मिळाले. हा कोटरीचा पॉईंट, हा 2.5 इंचाचा पॉईंट आणि हा गळ्याचा पॉईंट. हे तिन्ही पॉईंट मिळून आपल्याला जोडून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या कोटरीचा आकार अगदी मस्त व्यवस्थित येतो. तर बघा कोटरीचा आकार वगैरे व्यवस्थित आलेला आहे. आता आपल्याला फक्त भोवत्याने कट करून घ्यायचं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी खूप सविस्तर आणि अगदी कोणालाही समजेल, कोणीही पहिल्यांदा जर ब्लाऊज कटिंग करणारा असेल तर तो सहज कट करू शकेल, ह्या पद्धतीने सर्व माहिती दिलेली आहे. तर बघा आता हा आहे, याच्यावरती मी पुढील भागाचं फक्त मार्किंग केलेले आहे, पण हा आपला पाठीचा भाग असणार आहे. आणि इथे कमरेकडच्या साईडला इकडं फिटिंगच्या बाजूला आपण असा 1/2 इंचावर एक असा पॉईंट देणार आहे आणि जिथं आपले पाठीमागील डाच आहे तिथपर्यंत आपल्याला असं तिरखं आखून घ्यायचं आहे. तिरखं आखून घेतलं आणि हे तिरखं कट देखील करून घ्यायचं. तिरकं कट करून घेतलं. तर आता बघा हे थोडं हेवी साईजचं ब्लाऊज असल्यामुळे इथं आपल्याला आपला साईड पीस बसणार नाही. त्यामुळे दरवेळी आपण अशा पद्धतीने साईड पीस इथं बसवतो, पण तसा न बसवता मी आता असा बसवणार. बघा हा जो आपला साईड पीसचं मार्किंग केलेलं आहे ते इथं असं पलटी करून घेणार आहे. अगदी व्यवस्थित, कुठेही कमी वगैरे पडू नये याचा अंदाज घेतच आपल्याला असं पलटी करायचं आहे. तर इथं बघा शोल्डरच्या ठिकाणी एक लाईन आखून घेतली, मुंड्याच्या ठिकाणी थोडीशी, त्या साईडला थोडीशी आणि इकडे जिकडे आपलं फिटिंग करतो त्या साईडला अशी पूर्ण लाईन आखून घ्यायची. ह्याच्यावरती हाताने थोडंसं प्रेस केलं की जसं आहे तसं आपल्याला साईड पीस मिळतो. तर बघा जसं आहे तसं साईड पीस मिळालेला आहे. तर आता मी हा साईड पीस कट करून घेणार आहे. अजिबात पेपर कटिंग वगैरे किंवा कोटरी इकडं इतकं वाढवा तिकडं असं काहीही नाही. खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे. अतिशय सोप्या पद्धतीने मी कटिंग दाखवलेलं आहे. बघा आता आपला साईड पीस कट करून झालेला आहे आणि मगाशी आपण जे पुढच्या भागाचं मार्किंग केलं होतं, म्हणजे तो पाठीचा भाग आहे, त्याला कसं 1/2 इंच आपण खालच्या कमरेकडच्या साईडला मार्किंग करून ते तिरकं कट केलं होतं. त्याच पद्धतीने बघा इथं साईड पीसला खालच्या साईडला 1/2 इंच मार्किंग करून असं तिरकं कट करून घ्यायचं आहे. ह्याच्यामुळं काय होतं, ब्लाऊजच्या साईडला जे आपण फिटिंग करतो त्यावेळी जो मार्जिनसाठी सोडलेला भाग असतो तो ब्लाऊजमधून काही वेळा कमरेकडच्या बाजूला बाहेर येतो, तो बाहेर येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला तिरकं कट करून घ्यायचं आहे. तर आता आपला साईड पीस देखील झालेला आहे. आता आपण बाहीचं कट करूया. त्यानंतर मग जो कपडा शिल्लक राहील त्यामध्ये आपल्याला कोटरी वगैरे बसवायची आहे. तर ब्लाऊजची बाही बघा इथं 6.25 इंच आहे. तर ही मी डबल फोल्ड होतं त्याला आणखीन एक फोल्ड करून चोबल फोल्ड करून घेतलेला आहे. आणि ह्या घडीकडच्या बाजूवरती आपण ब्लाऊजच्या बाहीचं माप घेणार आहे. तर बाही इथं बघा 6.25 इंच आहे.
तर मार्जिनसाठी मी 1.25 इंच एक्स्ट्रा घेणार आहे, म्हणजे 7 इंच घेणार आहे. 7 इंचावर एक पॉईंट दिला उंचीचा, आणि ही पूर्ण उंचीचा जो पॉईंट दिला ही लाईन अशी पूर्ण उंचीची आखून घ्यायची. ती उंचीची लाईन आखून घेतली. त्या उंचीच्या लाईनीवरती बघा असा 2 इंचावर एक असा पॉईंट दिला. त्यानंतर आपल्याला बाही रुंदी घ्यायची आहे. तर इथं बाही रुंदी तर आता बसणारच नाही आहे, कारण मोठ्या मापाचं ब्लाऊज असल्यामुळे जोड तर आपल्याला हमखास द्यावं लागणार आहे. बाही रुंदी बघा 9.5 इंच आहे. तर इथं आपल्याला जोड तर भरपूर द्यावाच लागणार आहे. पण बाही ही अशाच कपड्यामध्ये नेहमी कट करायची असते. अशी आडवी जर मी केली असती तर बसली असती, पण तसं करायचं नाही, कारण कपडा हा असा हुबा जो कपडा आहे लांबीला त्याच पद्धतीने बाही कट करायची. त्यामुळे बाही व्यवस्थित बसते. आडवी जर बाही कट केली तर ती व्यवस्थित बसत नाही. तर इथे बघा 9.5 इंच येणार आहे. तर मी ते असा इथंच पॉईंट देऊन घेते आणि 2.25 इंचावर मी मुंडा खोलीचं माप देणार आहे. तर बाही रुंदी बघा 9.5 इंच आहे. तर इथं आपल्याला जोड तर भरपूर द्यावाच लागणार आहे. पण बाही ही अशाच कपड्यामध्ये नेहमी कट करायची असते. अशी आडवी जर मी केली असती तर बसली असती, पण तसं करायचं नाही, कारण कपडा हा असा हुबा जो कपडा आहे लांबीला त्याच पद्धतीने बाही कट करायची. त्यामुळे बाही व्यवस्थित बसते. आडवी जर बाही कट केली तर ती व्यवस्थित बसत नाही. तर इथे बघा 9.5 इंच येणार आहे. तर मी ते आणि 2.25 इंचावर मी मुंडा खोलीचं माप देणार आहे. तर बघा इथून याची लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे बाहीसाठी. आतल्या बाहीचा आकार सुद्धा मी असं काढून घेतलेला. तर दंडघेर बघा 7 इंच आहे. तर 7 इंचावर एक असा पॉईंट दिला आणि इथे देखील आपल्याला 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. पण इथे देखील थोडंसं कमी पडतं. इथं जास्त नाही, पण थोडं कमी पडतं. आणि इथं आपल्याला भरपूर कमी पडणार आहे. हे 1.5 इंच आणि ह्याच्यानंतर ही 1.5 इंच, 3 इंच आपल्याला असा जोड द्यावा लागणार. म्हणजे इथं वरती 3 इंच आणि खालच्या साईडला 1 इंच अशा पद्धतीचा तिरका आपल्याला हा जोड द्यावा लागणार आहे. तर मी बाही कट करून घेते. तर तुम्हाला हवा असेल तर ह्या ब्लाऊजचा शिलाईचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी दाखवीन. तसं तुम्ही कमेंट करा जर तुम्हाला हा व्हिडिओ हवा असेल तर. म्हणजे कसा जोड दिला मी, कोणत्या पद्धतीने जोड देते, जोड देताना मी म्हणजे जोड देताना कशा पद्धतीने जोड देते किंवा ब्लाऊजची शिलाई मी कशी करते हे तुम्हाला लक्षात येईल. तर इथे बघा सेंटरला असा कट मारून घेतला, बाही ओपन केली. हा पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आणि इथे देखील कात्रीने कट मार. तर तुम्ही कमेंट करा तरच मी तो हा व्हिडिओ दाखवीन तुम्हाला शिलाईचा, कारण शिलाईचा व्हिडिओ बघण्यात कुणाला इंटरेस्ट नसतो. कटिंगचेच व्हिडिओ सगळे यांच्याकडून पाहिले जातात. त्यामुळे मी शिलाईचे व्हिडिओ शक्यतो दाखवत नाही. पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमेंट करा, तुमच्यासाठी मी नक्की हा व्हिडिओ, या ब्लाऊजचा शिलाईचा व्हिडिओ घेऊन येईल. आता आपल्याला कटोरीचं कटिंग करायचं आहे. तर हा जो आपला मार्किंग केलेला भाग आहे हा कटोरीचा भाग आहे. ह्याच्यावरती मी थोडंसं चॉकने डार्क करून घेतलेला आहे. तो आता असा पलटी करून घेऊया. आणि जिकडच्या साईडला बघा ही दुमडलेली बाजू आहे, ज्या साईडला दुमडलेली बाजू आहे त्या साईडला चॉकने असं एक लाईन आखून घ्यायची आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं. तर कटोरी देखील आपल्याला अगदी व्यवस्थित मिळून जाते. तर बघा कटोरी देखील व्यवस्थित आपल्याला मिळालेली आहे. तर इकडं बघा आपल्याला 1.25 इंचावर कसा पॉईंट द्यायचा, त्या साईडला देखील 1.25 इंचावर पॉईंट द्यायचा. आणखीन एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे, ब्लाऊजची छाती कितीही लहान असू दे किंवा मोठी असू दे, आपल्याला कटोरी वाढवताना भले ह्या ब्लाऊजची छाती जर 24 इंच असली तरी देखील ह्या साईडला कटोरीच्या साईडला 1.25 इंचच येणार आहे. आणि ब्लाऊजची छाती 40 असली तरी देखील इकडे 1.25 इंचच येणार आहे. आणि पुढे 44 असली तरी सुद्धा 1.25 इंच. कटोरी वाढताना आपल्याला नेहमी इकडे 1.25 इंचच घ्यायचा आहे, कारण हा जो आतला बेस असतो हा कटोरीचा आकार तो ऑलरेडी छातीच्या मापाने कमी किंवा जास्त वाढलेला असतो. तर इथे 1.25 इंचावर पॉईंट दिला, इकडे सुद्धा पॉईंट दिला. ह्या दोन्हीचा आपल्याला काढायचा आहे सेंटर. तर बघा मी अशा पद्धतीने सेंटर काढून घेते आणि सेंटरपासून खाली आपल्याला 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. आणि इथून अशी ही तिरकी लाईन आपल्याला आखून घ्यायचे 1.25 इंचापर्यंत. आणि ह्या साईडला बघा 1/2 इंचावर असा पॉईंट दिला इथे. आणि हा गोलाकार भाग आपल्याला 1.25 इंचापर्यंत जोडून घ्यायचा आहे. आणि ह्या साईडला फक्त 1/5 इंच आपल्याला अंतर घ्यायचं आणि ही अशी तिरकी लाईन
आखून घ्यायची. तर तर कटोरीचं मार्किंग करून झालेलं आहे. आता कट करून घेऊया कटोरी. तर आता फक्त राहिलेली आहे आपली क्रॉस पट्टी. तर बघा हा डबल कपडा आहे, याच्यावरती आपण क्रॉस पट्टीचं मार्किंग करूया. तर हे अस्तरचं ब्लाऊज आहे, त्यामुळे मी सिंगल क्रॉस पट्टी काढणार आहे. जेव्हा विदाऊट अस्तरचं ब्लाऊज असतं त्यावेळी आपल्याला डबल क्रॉस पट्टी काढावी लागते. तर क्रॉस पट्टी आपण 3 इंच घेतली होती, तर इथं आपल्याला अर्धा इंच वाढवून म्हणजे 3.5 इंच घ्यायचे. तर 3.5 इंचावर पॉईंट दिला आणि इथे बघा आपल्याला या साईडला 3 इंच घ्यायचं आहे. तर इकडं मी घेतलेलं आहे 3 इंच. तर ही अशी तिरकी लाईन आखून घ्यायची म्हणजे क्रॉस पट्टी आपण कट करून घेणार. पुढील भागाचं मार्किंग केलेलं आहे. हा आहे आपला ब्लाऊजचा पाठीचा भाग. तर बघा इकडच्या साईडला मी याच्यावर मार्किंग करून घेते गळ्याचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथे 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि मागील गळा आहे 8.5 इंच. मार्जिनसाठी अर्धा इंच वाढवला तर झालं 9 इंच. आणि इथं खालच्या साईडला मी गळा रुंदी 3 इंच घेणार आहे, कारण खूप सुद्धा त्यांना पसरट नको आहे आणि खूप सुद्धा निमुळता नको आहे. आणि बघा अशा पद्धतीने गळ्याचा आकार काढून घेतले. तर मी हा कट करून घेते. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.